नवापूर तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा। नवापूर तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित तालुका ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष सुधीर निकम, जिल्हा ग्राहक संरक्षणचे सदस्य मंगेश येवले, मनोज बोरसे, विजय बागुल आदी मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले। ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण, फसवणुकीपासून बचाव तसेच जबाबदार ग्राहक होण्यासाठी आवश्यक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यांग व अपंग विकलांग यांना तहसीलदार यांच्या हस्ते योजनेचे अंत्योदय योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले। तहसीलदार यांनी सांगितले की ग्राहकांनी त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवून योग्य प्रकारे न्याय मिळवावा, प्रशासन त्यासाठी सतत कार्यरत आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी सुरेखा जगताप, दिलीप पाडवी, सुनीता खिल्लारे व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत पाटील सर यांनी केले। यांच्या सूचनेनुसार आज आपण जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। या ठिकाणी सर्वांचं मी प्रशासनातर्फे हार्दिक स्वागत करतो। तुमचा कार्यक्रम म्हटला म्हणजे त्या ठिकाणी अधिक शांती निवड 15 मार्च हा आपण ग्राहक दिन म्हणून साजरा करतो, परंतु हा ग्राहक दिन खऱ्या अर्थाने चळवळीने उभा राहायला पाहिजे। परंतु हा ग्राहक दिन आता प्रशासनाच्या हा 2 वेळा जो साजरा होतो ग्राहक दिन, 15 मार्च आणि तो डिसेंबर महिन्यामध्ये साजरा होतो, तर हा तेवढ्यापुरता मर्यादित झालेला आहे। हा ग्राहक कुठे जागृत होताना दिसत नाहीये। मापात पाप रोज होतं, पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही। ऑनलाईन फ्रॉड इतके होत आहेत, बँकेच्या व्याजातून म्हणा, MSEBचे मेसेज येतात, ऑनलाईन मेसेज येतात MSEB मध्ये तुमच्या मोबाईलला की तुम्ही लाईट बिल भरा, तुमचं लाईट बिल कापलं, कनेक्शन कापलं जाईल, तर ते फ्रॉड मेसेज आहेत। MSEB कधीही तुम्हाला मेसेज करत नाही की तुम्ही लाईट बिल भरणार तर तुमचं कट करून टाकू। तर या कार्यक्रमाला साहेबांनी सर्व विभागाच्या प्रशासनाला सर्वांना बोलवलं होतं, परंतु एकही विभागीय अधिकारी इथे आलेला नाही। BDO साहेब आणि तहसीलदार साहेब हजर आलेले, एकही राष्ट्रीय ग्राहक दिन जो आहे तो 24 डिसेंबरला आपण साजरा करतो आणि जागतिक ग्राहक दिन जो आहे तो आपण 15 मार्चला साजरा करत असतो। जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याचा अर्थ हा तक्रार करणं किंवा आपल्या समस्या मांडण्यापेक्षा समाजातला जो शेवटचा घटक असेल त्यापर्यंत ग्राहकाचे हक्क काय आहे आणि त्याला ते कुठं मांडता येतील किंवा काय करता येईल याबाबत जागरूकता देण्याबाबत आहे। तर सर्वांनी सन्माननीय सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे जागतिक ग्राहक दिन जो आहे त्याची सुरुवात अमेरिकेपासून झाली आणि भारतात जागतिक ग्राहक दिन जो आहे तो 1983 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली। जागतिक ग्राहक दिनाचा उद्दिष्टच हे आहे की मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या सर्वांना आपले हक्क काय आहे याची जाणीव करून देणं आणि त्याबाबत आपल्याला जी काही दाद मागता येईल ती दाद मागणं। आपल्या ग्राहक दिन असो किंवा आपली राज्यघटना असो, प्रत्येकाला हक्क अधिकार दिलेले आहेत आणि ते कुठं मांडावेत, कुठल्या बाबतीत आपण संघर्ष करावा याबाबत आपण दक्षता घेऊन आपापले जे आपल्यावर न्याय अन्याय होत असेल त्याबाबत आपण दाद मागितली पाहिजे।